आपण जे दर्यापुरातल्या गणपतीची म्हणजे ज्याला इतिहास आहे अशा गणपती मंडळाची आपण सिरीज आपल्या गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनलवर चालू केलेली आहे. काल आपण हनुमान व्यायामशाळेचा गणपती जो 85 वर्ष झाले त्या गणपती मंडळाची क्लिप टाकली. त्याच्यानंतर हे खोलापुरी गेट आहे आणि या गणपतीला सुद्धा इतिहासात 50 वर्षाच्या वरत या गणपतीला सुद्धा झालेले आहेत. यांचे अध्यक्ष आहेत संजीवभाऊ प्रांजाळे आणि यांचे माजी अध्यक्ष आहेत विलासभाऊ तळोका. किती वर्ष झाले तिने घेतले ह्या घेतले? आता मी माझ्या बापाला विचारलं तर बाबा म्हणाले की बा हे मला माहित नाही. मी माझ्या बाबा त्याच्या बाबाला विचारलं तर ते म्हणते मलाही माहित नाही. म्हणजे आता थोडक्यात ते इंग्रजकालीन गेट आहे. आता किती वर्ष झाले असेल हे इंग्रजकालीन गेट आहे हे येऊन लक्षात येते. पण हे सिरीज गिरीज टाकली मग तुमच्या मंडळात टाकली आहे आमच्या मंडळानंच टाकलेली आहे. संध्याकाळचा भगवा पुंग्या कसा फळफळ फळफळ करू राहिला. तुम्ही भगव्याचे रक्षक आहात. आम्ही सुरुवातीपासून 30 वर्षापासून भगव्याचे रक्षक आहोत. जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही भगव्याचे रक्षक आहोत. शिवसेनेचा काही ताल नाही राहिला. 2-2 झाले त्यानं. का याला डबल हे फिनिशिंग कधी केली? हे फिनिशिंग करून याला आता 5 वर्ष झालेले. म्हणजे तुमच्या गणपती मंडळाचं हे गेट म्हणजे भूषणच आहे. हो हो, हे इतिहासकालीन गेट आहे. ते आमच्या कोल्हापूर गेट वासी पूर्ण त्यांचं एक भूषण आहे. याच्यात 4 म्हणजे जेवढे नगर आहेत ते कोल्हापूर गेटच्या नावानंच चालतात. श्री शिवाजी महाराज कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ कोल्हापुरी गेट दर्यापूर यांच्या 4थ्या दिवशीच्या आरतीला जो मान आहे तो मिळाला अशोकरावजी नगरकर आणि गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनलचे कॅमेरामॅन जगदीश भाऊ बर्डे यांना. माता डुंबक डुंबक नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावणे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. गन्नाका फन्ना चॅनलचे जे श्री गणेश भाऊ साखरे आणि कॅमेरामॅन जगदीश भाऊ यांनी एक छान उपक्रम राबवला की दर्यापुरातले जे सगळ्यात जुने मंडळ आहेत त्यांना भेट देऊन जे सोशल मीडियावर जे त्यांनी हे एक मंडळाची जे रूपरेषा आहे कसं मंडळ चालते काय चालते याचं पूर्ण दाखवायचा चांगला उपक्रम त्यांनी राबवला. त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने आमचे उपाध्यक्ष श्री अरुणभाऊ राजगुरे यांच्यातर्फे सत्कार करणार आहे. गणेश बाबा खूप खूप धन्यवाद आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल. आणि मी तुम्हाला विनंती करेन की प्रगट दिनाच्या दिवशी आणि पायदळवाडीच्या दिवशी तुमच्या चॅनलने आम्हाला भेट दिली तर खूप खूप आम्ही आभार मानू. गन्नाका फन्ना चॅनलच्या माध्यमातून जे ऐतिहासिक गणपती आहेत तुम्ही भाग्यवान आहे की या गणपतीला जवळजवळ 50 वर्ष होऊन राहिले. असे दर्यापुरात क्वचित गणपती आहेत की ज्याला जसा हनुमान व्यायाम मंडळाचा गणपती आहे त्याला 85 वर्ष झाले. विकास मंडळ ते 4 वर्षांना त्याच्यापेक्षा लहान आहे. त्यानंतर दुसरा नंबर तुमचा लागतो. म्हणजे या एरियातले लोक भाग्यवान आहेत की तुम्हाला एवढा कंटिन्यू गणपती चालू केलेला आणि त्या गणपतीच्या मंडळाजवळ आपले घर आहेत किंवा आपण त्याचे सदस्य आहे. असे मंडळ क्वचित आहेत कारण मंडळ 5 वर्ष बसवलंय की दुसऱ्या 6व्या वर्षी मंडळ बंद पडतात. पण हे तुमचं कंटिन्यू चालू आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की हे मंडळ असंच कंटिन्यू जिथपर्यंत चंद्र तारे आहेत. उपाध्यक्ष किती वर्षापासून आहे तुमच्याकडे? याच वर्षी आलो माझ्याकडे. दरवर्षी आमची बॉडी चेंज राहते. दरवर्षी एक या गणपती मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन नवीन लोकांना इथं प्रोत्साहन देण्याकरता अध्यक्षपद उपाध्यक्षपद बदलवल्या जाते. म्हणूनच हे मंडळ 50-50, 60-60 वर्ष 80-80 वर्ष टिकून आहेत. मंडळात पोरं वगैरे सगळी मेहनत घेतात आणि मेहनत घेऊन त्याच्या सगळ्या पोराच्या माध्यमातूनच हा कार्यक्रम यशस्वी होतो. की सांस्कृतिक कार्यक्रम तर 10 दिवस सुरूच राहतात. पण ज्या दिवशी विसर्जन होते तर विसर्जनची मिरवणूक पाहण्याकरता
बाबळी बनोसा दर्यापूर पासून सर्व लोक आमच्या मंडळाच्या मिरवणूक पाहण्यासाठी येतात. हे आमच्या खेड्यापाड्यात येतात कारण हे वैशिष्ट्य आमच्या मिरवणुकीचं. आणि आमच्या मिरवणुकीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण बनोसा दर्यापूर बाबळी गणेश मंडळामध्ये जेवढा गुलाल उधळले जाते तेवढा गुलाल आमचं एकटं मंडळ उधळते. म्हणजे पुरा गुलालाने हे रस्ते असे पूर्ण पॅक होऊन जातात. हे आमचं हिंदुत्ववादी मंडळ आहे आणि हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डे.